नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, SRPF गट क्रमांक 7 दौंड जर ज्या विद्यार्थ्यांचे 8 एप्रिल 2026 रोजी मैदानी चाचणी होती, तर त्यांचे एकत्रित गुण जाहीर झालेले आहेत. तर थोडक्यात सूचना पाहून घेऊत आणि नंतर आपण गुण पाहूत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 8 एप्रिल 2026 सदरचे गुणपत्रक हे उमेदवार यांनी दिलेल्या मैदानी चाचणीच्या आधारे तयार करण्यात आलेले आहे. सदर मैदानी चाचणीचे दर्शवण्यात आलेले गुण बरोबर असल्याची उमेदवारांनी स्वतः खात्री करावी. नंतर या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणपत्रिकेनुसार उमेदवारांना स्वतःच्या गुणांसंबंधित काही आक्षेप अथवा अपील असल्यास त्यांनी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड कार्यालय यांच्या नियंत्रण कक्ष येथे संपर्क, तर हे संपर्क म्हणजे फोन नंबर आहे, आणि नंतर या ईमेल ID वर 24 तासाच्या आत नोंदविण्यात यावेत. त्यानंतर जे हरकती नोंदवतील तर त्याचा विचार केला जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या कोणा विद्यार्थी मित्राचे गुण बरोबर दिसत नसतील PDF मध्ये, तर त्यांनी नक्कीच आक्षेप घेऊ शकता. अँड बघा आपल्याला पाहायला मिळेल ॲप्लिकेशन ID, चेस्ट नंबर, विद्यार्थ्यांचे बॅच नंबर अँड शॉर्टपुटमध्ये विद्यार्थ्यांना मार्क किती मिळवलेले आहेत 5 किलोमीटरमध्ये अँड 100 मीटरमध्ये. तर एकंदरीत या तिन्ही इव्हेंटचे आपल्याला टोटल मार्क्स या कॉलममध्ये पाहायला मिळतील. अँड विद्यार्थ्यांनी बघा, पहिलेचे विद्यार्थी आहेत 13,611 चेस्ट नंबर, तर यांनी 97 मार्क मिळवलेले आहेत. तर खूपच छान मिळवलेले आहेत त्यांनी. 97 असो 100, 95 खूपच विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील, जे की बघा इथं 95 असे विद्यार्थी पाहायला मिळतील. 5 किलोमीटरमध्ये विद्यार्थी आउट ऑफ मारतात, परंतु शॉर्टपुट अँड 100 मीटरमध्येच थोडं विद्यार्थ्यांचे मार्क कटतात. यामध्ये 93 पण पाहायला मिळतील. सरासरी 95 ते 97, देन 93, 91, 95. आणि ही PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट पाहायला मिळेल. थोडंसं खाली डिस्क्रिप्शन स्क्रॉल केल्यानंतर तिथून पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच अपडेट्स आपण देत आहोत. त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब कराच. हे बघा इथं 97चे विद्यार्थी आहेत. पाहूत कोण्या विद्यार्थ्याला आउट ऑफ मार्क मिळवलेले आहेत का कोणी. 97 तर पाहायला मिळतील आपल्याला, 97, 95. अँड तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा, जे की उत्तर देण्याचा मी तर प्रयत्न करतोच. हे बघा 97, 95. तर हीच अपडेट होते विद्यार्थी मित्रांनो. PDF तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता. अँड वन्स अगेन, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब अँड बेल आयकन पण प्रेस करा, जेणेकरून अपडेट्स मिळत राहतील. तर दौंड 7चे काही अंतिम यादी काही आली नाही, कारण विद्यार्थ्यांची खूपच राहिलेली आहेत असं काही विद्यार्थ्यांनी कमेंट केले होते. त्यांना अजून हॉल तिकीट आलेलं नाही असं त्यांनी स्पष्ट कमेंटमध्ये केले होते. पाहूत आपण विद्यार्थी किती होते 8 एप्रिलला. अजून तो विद्यार्थी काही आउट ऑफचे काही मिळालेले नाही आहेत, परंतु 97, 95 असे विद्यार्थ्यांना सरासरी गुण मिळालेले आहेत. 93 पाहायला मिळतील. आणि ही पण बेस्ट आहेत. पाहूत अजून किती दिवस चालत आहेत. ऑथेंटिक सूचना येईपर्यंत आपल्याला काही सांगता येत नाही आहे. त्यामुळे जर कोणाचे राहिले असतील तर त्याने नक्कीच कमेंट करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 8 एप्रिलला 712 विद्यार्थी होते इथे आपल्याला पाहायला मिळतील. आणि टेलिग्रामला ही मी PDF प्रोव्हाइड केलेली आहे. अजून कोणते PDF असतील तर नक्कीच सांगा, जेणेकरून मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. सो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. अँड मेक शुअर की सबस्क्राईब केलं असेल तुम्ही. सो
थँक्यू सो मच फॉर जॉईन अँड जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू.